वाडा तालुक्यातील प्रसिद्ध तिळशेश्वर तीर्थक्षेत्र परिसर सध्या भीषण अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला असून पवित्र स्थळाचे अक्षरशः कचराकुंडीमध्ये रूपांतर झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मंदिरालगत असलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण, टाकलेल्या वस्तू आणि असह्य दुर्गंधी पसरली असून भाविक तसेच स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या पवित्र स्थळी दररोज शेकडो भाविक विविध धार्मिक विधींसाठी येत असतात. विशेषतः दशक्रिया विधी व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात येथे पार पडतात. या विधींसाठी परिसरात घनकचरा व्यवस्थापनासाठी कचराकुंड्या बांधण्यात आलेल्या आहेत. मात्र काही भाविक या कचराकुंड्यांचा वापर न करता मांगल्य वस्त्र, अर्पण केलेल्या वस्तू तसेच विधीत वाहिलेले केस नदी पात्रात किंवा परिसरातच टाकून निघून जात असल्याने घाणीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे नदीकाठावर कचऱ्याचे ढीग साचले असून संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की नदी पात्रालगत काही दिवसांपासून एक जनावर मृत अवस्थेत पडून असून त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या नदीतील पाणी पुढे काही गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी वापरले जाते. तसेच अनेक भाविक याच नदीत स्नान करतात. त्यामुळे या दूषित पाण्यामुळे आजार पसरू शकण्याची भीती व्यक्त होत आहे. तिळशेश्वर परिसर देवमाशांसाठी प्रसिद्ध असून देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र अशा पवित्र तीर्थक्षेत्राची झालेली ही दुर्दशा पाहून भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नदी पात्रातील कचरा, टाकलेल्या वस्तू तसेच मृत जनावर हटवून संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी. तसेच भाविकांनीही कचराकुंड्यांचा योग्य वापर करून परिसर स्वच्छ ठेवावा, यासाठी जनजागृती व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक व भाविकांकडून करण्यात येत आहे.